नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, नीट 2024 ची परीक्षा संपून आज जवळपास 10 दिवस झाले। आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आन्सर की आपल्या वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसचे आले, आपले मार्क्स आणि स्कोर आपल्या समोर आलेले आहे। त्यामुळे आपण बजेट आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठीचा टॉपिक आपल्या प्रत्येक घरामध्ये सुरू होतोय आणि त्याच निमित्ताने म्हणून तुम्हाला हेल्पफुल व्हावा या संदर्भामध्ये आपल्याच करियर मेकिंग गायडन्सचे बुक आहे, त्या बुकमधला सर्वात महत्त्वाचा आज टॉपिक घेणार आहे। बऱ्याच वेळा हायर मेरिटसाठी एम्स, जिपमर आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस असतात, त्यानंतर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस असतात। परंतु आज आपण जो चर्चा करणारा विषय आहे ते संपूर्ण भारत देशामधील डीम्ड, ज्याला अधिमत किंवा स्वायत्त किंवा ॲटोनॉमस मेडिकल युनिव्हर्सिटीज आहेत की ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये ऑल इंडिया कोट्यामधून MCCच्या वेबसाईटवरती 2,05,000 रुपये डिपॉझिट, 2 लाख रुपये आणि 5,000 फीस भरून पहिल्या राऊंडपासून ते 3 राऊंडपर्यंत, मॉपअप राऊंडपर्यंत आणि त्यानंतर स्ट्रे वेकन्सी राऊंड 1, 2, 3 अशा प्रकारच्या वेगवेगळ्या राऊंडमधून याची ॲडमिशन प्रोसेस ऑल इंडिया कोट्यामधून होत असते। या डीम्ड मेडिकल कॉलेजेसमध्ये MBBSमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला डोमिसाईलचं कसलंही बंधन नसतं। संपूर्ण भारत देशातील कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत आणि विशाखापट्टणमपासून ते मुंबईपर्यंत असणाऱ्या भारत देशातील सर्व विद्यार्थ्यांच्या सर्व डोमिसाईल असणाऱ्या सर्व कॅटेगरीतल्या सर्व कास्टच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन मेरिटमधून एकच प्रकारचं मेरिट असतं आणि यामधून ही प्रक्रिया पहिल्यांदा सुरू होते रिझल्टच्या नंतर 10 ते 15 दिवसामध्ये, कधी 1 महिनासुद्धा लागू शकतो। तर आजचा जो विषय आहे तो म्हणजे संपूर्ण भारत देशामधील डीम्ड MBBS मेडिकल कॉलेजेसचा राऊंड 1, 2 आणि 3 चा कट ऑफ आणि त्याचं फी स्ट्रक्चर या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या एकूण टोटल 51 युनिव्हर्सिटी आहेत। पाठीमागे 2 वर्षापूर्वी एकूण 50 युनिव्हर्सिटी होत्या, पण 2023 मध्ये आपल्याला एक MGMचं वाशी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक युनिव्हर्सिटी ओपन झालेली आहे। त्यामुळे एकूण 51 युनिव्हर्सिटी बनलेल्या आहेत। आपण या सेशनमध्ये याचे 2 टॉपिक करणार आहे। संपूर्ण व्हिडिओ लेंदी होत असल्यामुळे या व्हिडिओमध्ये फक्त पहिल्या 25 मेडिकल कॉलेजेसमधला जे काही महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामधील डीम्ड कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर आणि राऊंड 1, 2, 3 चा कट ऑफ यामध्ये आपण पाहणार आहोत। पहिली गोष्ट, संपूर्ण भारत देशात 51 जे डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत त्यामधील महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 13 युनिव्हर्सिटीचे डीम्ड MBBS कॉलेजेस आहेत आणि कर्नाटकमध्ये 12 आहेत आणि तामिळनाडूमध्ये 12 युनिव्हर्सिटीज आहेत। एकंदरीत संपूर्ण ह्या 3 राज्यामध्ये संपूर्ण 51 पैकी 37 एवढ्या युनिव्हर्सिटीज हा टोटल तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र या 3च राज्यात आहे आणि बाकीच्या उरलेल्या 27 राज्यामध्ये संपूर्ण 14 युनिव्हर्सिटी आहेत। आंध्र प्रदेशमध्ये फक्त एकच युनिव्हर्सिटी आहे, काही राज्यामध्ये एक सुद्धा युनिव्हर्सिटी नाही। गुजरातमध्ये फक्त एकच डीम्ड कॉलेज आहे। आज आपण चर्चा करूया पहिल्या 25 म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यामधील। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 13 डीम्ड युनिव्हर्सिटी आहेत। त्यातलं पहिलं कॉलेज जे आहे ते म्हणजे MGM नवी मुंबई कामोठे नेरूळ, नवी मुंबई या ठिकाणी स्थित असणारं महाराष्ट्र राज्यामधील या ठिकाणी 21 लाख रुपये पर इयर फीज असते आणि त्या ठिकाणी पहिल्या राऊंडचा कट ऑफ 397, दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ 439 आणि तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ मात्र या ठिकाणी 555 गेलेला आहे। त्यानंतर MGM छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादमध्ये एक MGMचं दुसरं कॉलेज आहे, त्या ठिकाणी सुद्धा 21 लाख रुपये पर इयर फीज आहे। पहिल्या राऊंडमध्ये कट ऑफ जो आहे तो 383 आणि दुसऱ्या राऊंडमध्ये 428 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 422 एवढा कट ऑफ राहिलेला आहे। MGM म्हणजे महात्मा गांधी मिशन MGM नवी मुंबई वाशी या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामधलं एक तिसरं कॉलेज 2023 मध्ये इस्टॅब्लिश झालेलं आहे। या ठिकाणी मात्र 21 लाख रुपये पर इयर फीज आहे आणि या ठिकाणचा कट ऑफ आहे तो पहिल्या राऊंडमध्ये 354, 388 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र 506 एवढा राहिलेला आहे। त्यानंतर 4थ्या नंबरचं कॉलेज आहे ते म्हणजे पद्मश्री डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज नेरूळ नवी मुंबई। महाराष्ट्र राज्यामधील 27 लाख रुपये पर इयर फीज असणारे हे कॉलेज आहे। पहिल्या राऊंडमधले इथला कट ऑफ जो आहे तो कट ऑफ मात्र या ठिकाणी 245 एवढा राहिला आहे
आणि दुसऱ्या राऊंडमध्ये 235 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये मात्र 269 एवढा कट ऑफ राहिलेला आहे. त्यानंतर पाचव्या नंबरचं जे कॉलेज आहे त्याला आपण डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज पुणे, या ठिकाणी 26,50,000 रुपये एवढी फीज असून पहिल्या राऊंडमध्ये 251, दुसऱ्या राऊंडमध्ये 233 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 238 एवढा कट ऑफ राहिलेला आहे. सहाव्या नंबरचं जे कॉलेज आहे त्याला डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर, या ठिकाणी 20,60,000 रुपये एवढी फीज आहे आणि पहिल्या राऊंडमध्ये याला 327 मार्क्सला मिळालेलं होतं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये मात्र 356 एवढ्या मार्क्सला मिळालेलं असून तिसऱ्या राऊंडमध्ये या ठिकाणी कसल्याही प्रकारचं सीट फेकंट नव्हतं. सातव्या नंबरचं कॉलेज आहे ते म्हणजे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड, त्याला आपण किम्स कराड असं म्हणतो. महाराष्ट्र राज्यामधील 23 लाख रुपये फीज असणारे हे कॉलेज आहे. पहिल्या राऊंडमध्ये 280, दुसऱ्या राऊंडमध्ये 305 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 262 एवढा कट ऑफ या कॉलेजचा राहिलेला आहे. त्यानंतर 8व्या नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे पिम्स रूरल मेडिकल कॉलेज लोणी, त्याला आपण प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस रूरल मेडिकल कॉलेज लोणी असं म्हणतो. हे टॉपमोस्ट मेडिकल कॉलेज आहे. या ठिकाणी 17,55,000 रुपये पर इयर फीज आहे आणि 458 एवढा पहिल्या राऊंडमध्ये, दुसऱ्या राऊंडमध्ये 464 आणि 521 तिसऱ्या राऊंडमध्ये या ठिकाणचा कट ऑफ राहिलेला आहे. 9व्या नंबरचं कॉलेज आहे ते म्हणजे भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज पुणे, 24,64,190 एवढा फीज आहे. फर्स्ट राऊंडमध्ये 345, 353 आणि तिसऱ्या राऊंडमध्ये 479 एवढा मार्क्सचा कट ऑफ या ठिकाणी राहिलेला आहे. त्यानंतर 10व्या नंबरचं कॉलेज आहे भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज सांगली, महाराष्ट्रामधलं हे कॉलेज आहे. 23,13,000 एवढी फीज असणारे हे कॉलेज आहे. 267, 282 आणि 305 रिस्पेक्टिव्हली राऊंड 1, 2, 3 मध्ये या ठिकाणी राहिलेलं आहे. DMIIS म्हणजे दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज वर्धा सावंगी, या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये हे कॉलेज आहे. 20,25,000 रुपये एवढी फीज आहे आणि या ठिकाणी 5% ग्रोथ आहे आणि 241, 244 आणि 236 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना दत्ता मेघे वर्धा या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. 12व्या नंबरचं आणि सेकंड लास्ट कॉलेज आहे ज्या कॉलेजला आपण दत्ता मेघे मेडिकल कॉलेज नागपूर असं म्हणतो. हे दत्ता मेघेचं कॉलेज आहे ते नागपूरमधलं 20,25,000 एवढी फीज असून 237, 238 आणि 247 एवढा रिस्पेक्टिव्हली कट ऑफ या ठिकाणी राहिलेला आहे. 13व्या नंबरचं कॉलेज आणि शेवटचं डीम्ड युनिव्हर्सिटी जे सर्वात महत्त्वाची युनिव्हर्सिटी आहे ती म्हणजे पुणे या ठिकाणी स्थित असल्यामुळं आणि वुमन्स कॉलेज आहे त्याला सिम्बियोसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन, हे पुणे हे पुणे मुंबई हायवेला टच असणाऱ्या महाराष्ट्र राज्यामधील 10 लाख रुपये पर इयर फीज असणारं कॉलेज आहे. या ठिकाणी मात्र 549, 581 आणि 607 एवढा कट ऑफ या ठिकाणी राहिलेला आहे. 13 डीम्ड युनिव्हर्सिटीमधला हा सर्व कट ऑफ आणि फीज आपण महाराष्ट्र राज्यामधलं पाहिलं आहे. आता इथून पुढे राहिलेल्या 12 युनिव्हर्सिटीमध्ये 14व्या नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे KLE's जवाहरलाल नेहरू KLE म्हणून बेळगाव या ठिकाणी एक इन्स्टिट्यूट आहे, जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज बेळगाव, हे कर्नाटक राज्यामधलं हे कॉलेज असून या ठिकाणी मात्र 18,30,000 रुपये एवढी फीज आहे. 409, 388 आणि 409 असाच रिस्पेक्टिव्हली 3 राऊंडमधला या ठिकाणी कट ऑफ राहिलेला आहे. BLD's डॉक्टर BM पाटील मेडिकल कॉलेज बिजापूर, हे सुद्धा कर्नाटक राज्यामधलं 18 लाख पर इयर फीज असणारं हे कॉलेज असून 334, 349 आणि 347 रिस्पेक्टिव्हली राऊंड 1, 2, 3 याच्यामध्ये राहिलेलं आहे. KLE's JGMM मेडिकल कॉलेज हुबळी, KLEचं हुबळीमध्ये एक नवीन कॉलेज 2 वर्षापूर्वी स्थापना झालेलं कॉलेज आहे. हे सुद्धा कर्नाटक राज्यामधील 16,40,000 एवढी फीज असणारं कॉलेज आहे आणि या ठिकाणी मात्र जो कट ऑफ राहिलेला आहे तो म्हणजे 409, 388 आणि 409 अशा प्रकारचा कट ऑफ या ठिकाणचा राहिलेला आहे. 17व्या नंबरचं कॉलेज आहे ते म्हणजे मणिपाल युनिव्हर्सिटी कस्तुरबा मेडिकल कॉलेज मणिपाल, कर्नाटकमधलं टॉपचं कॉलेज आहे. हायर मेरिट लागणारं 17,70,000 रुपये एवढी फीज आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी 567, 574 आणि 605 एवढा कट ऑफ राहिलेला आहे. मणिपालमध्ये शिक्षण घेणं म्हणजे निश्चित एक टॉपचा डॉक्टर बनल्याप्रमाणे आहे. गव्हर्नमेंटमध्ये किंवा प्रायव्हेटमध्ये मेडिकलमध्ये नंबर लागणारे विद्यार्थीसुद्धा मणिपाल चॉईस करणारे
चोखंदळ असे खूप काही विद्यार्थी असतात. आणि हे जे कॉलेज आहे ते मणिपाल युनिव्हर्सिटी, एक भारत देशामधील मणिपाल या ठिकाणी असणारं कस्तुरबा मेडिकल कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटी नावाचं 17,70,000 असणारं हे कर्नाटक राज्यामधलं टॉपचं कॉलेज आहे. त्यानंतर दुसरं मँगलोरमध्ये असणारं मणिपाल युनिव्हर्सिटीचं कस्तुरबा मेडिकल कॉलेज असणारं हे जे आहे या ठिकाणी 17,80,000 एवढी फीज असून याचासुद्धा हायर साईडनं कट ऑफ राहिलेला आहे. 540, 545 आणि 597 अशा प्रकारचा रिस्पेक्टिव्हली राऊंड 1, 2, 3 मध्ये कट ऑफ राहिलेला आहे. 19व्या नंबरचं जे कॉलेज आहे ते JSS मेडिकल कॉलेज मैसूर या ठिकाणी कर्नाटक राज्यामधलं 19,86,400 एवढी फीज असणाऱ्या कॉलेजमध्ये 441, 447 आणि 469 असा रिस्पेक्टिव्हली कट ऑफ राहिलेला आहे. 20व्या नंबरचं जे कॉलेज आहे ते म्हणजे SDU कोलार आपण ज्याला म्हणतो, आणि ते म्हणजे श्री देवराज वुर्फ मेडिकल कॉलेज कोलार हे जिल्ह्याचं ठिकाण असणार आहे. या ठिकाणी 17,60,000 रुपये एवढी फीज आहे. आणि या ठिकाणी 362, 349 आणि 411 अशा प्रकारचं कोलार ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या या डीम्ड युनिव्हर्सिटीचं कट ऑफ राहिलेलं आहे. कमी कट ऑफ असणारं हे सुद्धा एक चांगलं कॉलेज आपल्याला म्हणता येऊ शकेल. त्यानंतर पुढचं 21व्या नंबरचं आहे ते KS हेगडे मेडिकल कॉलेज अकॅडमी मँगलोर हे टॉपचं मेडिकल कॉलेज आहे. 17,50,000 या ठिकाणी फीज आहे आणि 404 आणि 304 असा या ठिकाणचा कट ऑफ राहिलेला आहे. KS हेगडे हे सुद्धा मँगलोरमधलं टॉपची युनिव्हर्सिटी म्हटली जाते. श्री सिद्धार्था टोंकूर आणि श्री सिद्धार्था इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बेगूर हे सिद्धार्थाचे 2 मेडिकल कॉलेजेस. आणि मँगलोरमध्ये असणारं सिद्धार्था टोंकूर यामध्ये ठिकाण असणार 20,20,000 एवढी फीज आहे. 295, 308 आणि 325 एवढी फीज एवढे याचा कट ऑफ रिस्पेक्टिव्हली राहिलेला आहे. सिद्धार्था बेगूर या ठिकाणी कर्नाटक राज्यामधील 17,85,000 एवढी फीज असून 236, 234 आणि 233 एवढे मार्क्स कमी असले तरीसुद्धा बेगूरमध्ये आपला नंबर लागू शकतो. 24व्या नंबरमध्ये राजा राजेश्वरी मेडिकल कॉलेज बँगलोर कर्नाटकमधील 23,50,000 रुपये पर इयर फीज असणारे हे कॉलेज 273, 255 आणि 301 एवढा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला या ठिकाणी लास्ट कट ऑफ राऊंड 1, 2, 3 मध्ये राहिलेला आहे. त्यानंतर सर्वात शेवटचं या व्हिडिओमधलं आपल्याला येनोपोया मेडिकल कॉलेज मँगलोर मुस्लिम मायनॉरिटी कॉलेज आहे. हे फक्त मुस्लिम मायनॉरिटीसाठी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असून कर्नाटक राज्यामधील 22 लाख रुपये पर इयर फीज असणार हे कॉलेज मुस्लिम मायनॉरिटीसाठी 219 एवढ्या मार्क्सला आणि मेरिट कोट्यामध्ये मात्र 326 राऊंड 1 मध्ये, मेरिट कोट्यामध्ये मुस्लिम मायनॉरिटीचे 256 आणि 468 राऊंड 2 आणि राऊंड 3 मध्ये आहे. मात्र मेरिट कोट्यामध्ये 303 आणि 304 हे मात्र ओपन कोट्यासाठी या ठिकाणी कट ऑफ राहिलेलं आहे. आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण भारत देशातल्या 51 युनिव्हर्सिटीपैकी आपण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामधील 13 युनिव्हर्सिटीज आणि कर्नाटक राज्यामधील 12 युनिव्हर्सिटीजचा कट ऑफ राऊंड 1, 2, 3 त्याचबरोबर त्याची फी स्ट्रक्चर या संदर्भातला हा व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपल्याकडे करिअर मेकिंग गायडन्स हे नावाचं जे बुक आहे हे बुक आपल्याला अवेलेबल आहे. ह्याची किंमत 450 रुपये आहे. ही आपण तुम्हाला 350 रुपयामध्ये आणि पोस्टेज 50 रुपये असं 400 रुपयामध्ये हे बुक तुम्हाला घरपोच आम्ही देण्याचा कन्सेप्ट करतो. याच्यामध्ये संपूर्ण भारत देशातील डीम्ड कॉलेजेस, MBBS, BDS, डीम्ड गव्हर्नमेंट प्रायव्हेट, BMS डीम्ड गव्हर्नमेंट प्रायव्हेट, संपूर्ण इतर ओपन स्टेट्समधून असणाऱ्या ॲडमिशन्सचा कट ऑफ राऊंड 1, 2, 3चा आणि त्याचबरोबर संपूर्ण जे काही BUMS, BHMS, फिजिओथेरपी, BVSC, एम्स, जिपमर या सर्व गोष्टी आणि प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भातल्या सर्व प्रश्नांची उत्तरची लेखाजोखा याच्यामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना ही फिजिकल स्वरूपामध्ये बुक पाहिजे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती 400 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा आणि बुक पाहिजे म्हणून ॲड्रेस पाठवा. तुम्हाला घरपोच 2 ते 3 दिवसामध्ये येऊ शकेल. एवढंच या निमित्तानं सांगून ज्यांना पेड सर्व्हिसेसमध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.